नमस्कार, मी कावेरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. प्रत्येकाला छान सुंदर दिसावंसं वाटतं आणि त्या दिसण्यासाठी सुद्धा आपल्याला मेहनत घ्यावी लागते. म्हणजे दिवसभरामध्ये आपली जी काही दिनचर्या असते त्यामध्ये बऱ्याचशा काही चेंजेस करावे लागतात. काही गोष्टी अवॉइडसुद्धा करायच्या असतात आणि आता जर मी सांगितलेल्या अगदी सिंपल गोष्टी आहेत. जर दिवसाची सुरुवात ही कोमट पाण्यानेच करायची. पाणी पिऊन झाल्यावरच मग कामाला सुरुवात करायचं. पाणी पिते वेळेस तुम्ही हनी घेऊ शकता किंवा लिंबू घेऊ शकता किंवा अल्वेरा ज्यूस घेऊ शकता. तुम्हाला जे आवडतं, जे सूट होतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आणि पाणी हे आपण बसूनच प्यायचं असते. पाणी पिण्याची ही योग्य पद्धत आहे. जर तुम्हाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल, ज्यांना बसताच येत नाही त्यांनी चेअरवर बसून वगैरे पिऊ शकता. पण ज्यांना येतं त्यांनी हे अशा पोझिशनमध्येच पाणी बसून प्यायचं आहे आणि हळूहळू पाणी प्यायचं आहे. एकदम गटागटा असं पाणी पिऊन प्यायचं नाही आहे आपल्याला. हळूहळू चगळून जे झोपेतली आपले जे स्लायवा तयार झालेलं असतं, म्हणजे जी लाळ असते ती आपल्या पोटात गेली पाहिजे आणि त्याचे खूप फायदे आहेत आपल्या हेल्थसाठी. म्हणून पाणी बसून छान व्यवस्थित प्या. त्यानंतर आपल्याला एक्सरसाइज करायचा आहे. दिवसभरातले जर आपण 10 ते 20 मिनिट जर आपल्याला स्वतःसाठी दिले तर आपण दिवसभर छान ठणठणीत असं राहू शकतो. जर आपल्या दिवसाचीच सुरुवात असे बॅड गेली तर मग आपण म्हणजे दिवसभर राहू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीचा जो दिवसभर जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आपण खूप उत्साही पण असतो. त्यामुळे आपल्याला बॉडीसाठी थोडंसं वेळ द्यायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशनसाठी जे खूप फायदे आहेत. छान असं बसून तुम्ही ज्या देवाला मानता किंवा कोणत्या व्यक्तीला मानता, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, त्या व्यक्तीलाच आपण डोळ्यासमोर घेऊन एक 5 मिनिट जरी तुम्ही बघितलात तरी खूप छान असं एकाग्र छान वाटतं आणि आपलं ब्रेनसुद्धा छान काम करत असतं. म्हणून आपलं मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. मन शांत राहतं, आपलं पूर्ण कंट्रोल करू शकतो आपण. थोडंसं जॉगिंग करायचं आहे, एक्सरसाइज करायची आहे. पूर्ण बॉडीची पूर्ण हालचाल आपल्याला ठेवायची आहे. तुम्हाला जसं येतं तसं त्याप्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. योगासुद्धा खूप महत्त्वाचा आहे. छोटे छोटे प्राणायाम आपल्याला आता थंडीचे दिवस आहे, बॉडीमध्ये ऊर्जा आणायची असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. त्यानंतर एक्सरसाइजनंतर आपल्याला 10-15 मिनटानंतर आपल्याला ज्यूस घ्यायचा आहे. तुम्ही इथे काही घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता, ॲशगार्ड ज्यूस घेऊ शकता. पण मी इथे बीटरूट आणि आपलं कॅरेटचं ज्यूस घेत आहे. तुमच्याकडे ऑरेंज असेल ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करू शकता. छान असं मिक्सरला ग्राइंड करून चाळणीने गाळून असं व्यवस्थित आपण इथे ज्यूस बनवलेला आहे. आणि हे ज्यूस खरंच खूप हेल्दी आहे, खूप म्हणजे खूपच हेल्दी आहे. म्हणून आठवड्यातून 2 वेळा तरी हे नक्की घ्या. कारण हे किचनमध्ये आपल्या वस्तू असतातच आणि आता हिवाळा आहे, बाजारामध्ये खूप असे गाजर वगैरे सगळं मार्केटमध्ये आलेलं आहे आणि ते आपण खूप प्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चव येण्यासाठी लिंबाचा रससुद्धा टाकू शकता. छान हे ज्यूस खरंच खूप हेल्दी आहे आपल्या स्किनसाठी. आपलं पोटसुद्धा खूप साफ करतं आणि छान वाटतं आणि स्किन ग्लोईंग करतं. खरंच याचे खूप फायदे आहेत. म्हणून दररोज आपण ज्यूस घ्यायचा आहे कुठला तरी. तर आपलं आता मॉर्निंग रुटीन झालेलं आहे. पाणी झालं, एक्सरसाइज झालं, ब्रेकफास्ट, ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या. आता आपण लंच म्हणजे मी 2च टाईम जेवण करत असते. ब्रेकफास्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता. आता मी जर माझं म्हणाल तर मी फक्त जास्तच भूक लागली तर मी ओट्स खाते आणि असे म्हणजे लिक्विड ज्यूस मला आवडतं आणि आठवड्यातून मी आत्ता दाखवते ते ज्यूसेस मी घेत असते. कारण मी इंटरमिडियंट फास्टिंगवर असते. म्हणजे जवळपास मी 2-3 वर्षापासूनही करत आहे आणि त्याचा चांगला रिझल्टसुद्धा आहे आणि आता माझ्या बॉडीला सूट झालेला आहे. म्हणजे मला जरी भूक लागलं तरी मी म्हणजे ॲशगार्ड ज्यूस घेते. म्हणजे सकाळी सकाळी असं जे लिक्विड टाईप असतात तेच घेते. जर तुम्हाला घ्यायचं असेल म्हणजे सहन होत नसेल तर तुम्ही स्प्राऊट घेऊ शकता किंवा बऱ्याचशा एखादं फळ खाऊ शकता किंवा ओट्स खाऊ शकता जे जे हेल्दी आहेत. किंवा तुम्ही नॉनव्हेज असाल
तर एगसुद्धा खाऊ शकता. जे आपल्याला हेल्दी आहे, जे प्रोटीन मिळतं ते त्याच गोष्टी आपल्याला खायच्या आहेत. आणि असे ज्यूस घेऊ शकता. हे ज्यूस खूप हेल्दी आहे खरंच. त्यामध्ये ऑरेंज असेल तर ऑरेंजसुद्धा आपल्याला टाकायचं आहे. खरंच हे खूप छान आहे. आठवड्यातून तुम्ही 2 वेळा तरी घ्या. यामुळे आपलं पोट तर साफ होतं, आपलं स्किनसुद्धा चांगली राहण्यास मदत होते. खूप हेल्दीसुद्धा आहे हे ज्यूस. त्यामुळं हे ज्यूस घ्या. किंवा दुसरं तुम्हाला कुठलं आवडत असेल, पण लिक्विड टाईप घ्यायचं आहे आपल्याला सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये. तर लंचचं म्हणाल तर आता मी इंटरमिडियंट फास्टिंगवर असते, कारण माझी 16ची विंडो आहे. मी सकाळी 11:30 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता, जवळपास हे 2-3 वर्षापासून मी कंटिन्यू माझं सुरू आहे. आणि ते मला सूटसुद्धा झालेलं आहे आणि त्याची सवयसुद्धा लागलेली आहे. तर माझं 11:30 वाजता. आता दुपारचं जेवण आपलं हे पूर्ण असायला पाहिजे. डाळ, भात, भाकरी, जे काय आवडतं तुम्हाला, सॅलड, ताक पाहिजे, दही पाहिजे आणि हे पूर्ण आपल्याला पोट भरून जेवण करायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे आवडीचं आहे, फुलका घेऊ शकता किंवा भाकरी, जे काही आवडतं, चपाती, पण आपलं जे काय आहे ते आपलं जेवण पूर्ण असायला पाहिजे. आता आज माझ्या जेवणामध्ये आहे पराठा आहे, डाळ आहे, भात आहे आणि सॅलड आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेवणामध्ये आहे पराठा आहे आणि भात आहे, ही डाळ आहे, खूप सिंपल डाळ आहे, मला अशीच आवडते आणि प्रोटीन असतात म्हणून मी अशी खाते. वेगवेगळं असतं. सॅलड मला असा तुमच्या आहे. आवडीचं सुद्धा इथं तुम्ही घेऊ शकता. छान असं आपलं हे रुटीन तुम्ही ठेवू शकता. म्हणजे दिवसभरामध्ये जे काही आपण करणार आहोत ते आपण पूर्ण विचारपूर्वक खाल्लं पाहिजे आणि केलंसुद्धा पाहिजे. आणि वेळेत केलं तर याचे बरेचसे आपल्याला फायदे आहेत. बरेचसे आपण आजार होणार नाहीत आणि छान असं हॅपीसुद्धा, आपलं पोटसुद्धा कधी खराब होत नाही. छान आपल्या बरेचशा बॉडीमध्ये चेंजेस होतात आणि ते आपल्या चेहऱ्यावर एकदम छान ग्लोसुद्धा येतं आणि आपण तरुण दिसायला लागतो. छान, खूप छान. स्नॅक्समध्ये मी आता ग्रीन टी घेत आहे. जर तुम्हाला मखाणे खायचे असेल तर ते सुद्धा खाऊ शकता, एखादे फळ सुद्धा खाऊ शकता. पण असं लिक्विड टाईपमध्येच आपल्याला घ्यायचं आहे. ग्रीन टी सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं काम करत असते. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा दिवसभरातून 2 वेळा तरी ग्रीन टी घेतलं पाहिजे. आणि मी हे स्नॅक्समध्ये दररोज ग्रीन टीच घेते. तुम्ही मखाणे, काहीही तुम्हाला जे आवडतं किंवा साधे आपल्याला मुरमुरे खायचे असतील ते सुद्धा आपण स्नॅक्स टाईममध्ये खाऊ शकतो. तर आता डिनरमध्ये आपण काय काय खायचं आहे ते बघणार आहोत. शक्यतो संध्याकाळचं जेवण हे 7:30 नंतर करू नका प्लीज. 7:30 पर्यंतच करून घ्या. म्हणजे आपल्या झोपण्याची वेळ 9:30-10 पर्यंत आपण नॉर्मली झोपत असतो. पण जेवणाच्या 3 तास अगोदर आणि जेवणानंतर 1 तास म्हणजे पाणी प्यायचं. म्हणजे 7:30 पर्यंत जेवण संपलं तर 8:30 पर्यंत आपण पाणी प्यायचं असतं. म्हणजे पूर्ण 1 तासानंतर. तर आता जेवणामध्ये खरंच ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला छान म्हणजे बॉडीमध्ये सुद्धा चेंजेस होईल आणि तुम्हालासुद्धा एक छान वाटेल. कुठले आजारीसुद्धा पडणार नाही. स्किनसुद्धा तुमची चांगली राहायला मदत होते. आणि ह्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. आता मी जेव्हा 7:30 वाजता जेवण करते, बऱ्याचशा गोष्टी मी म्हणजे माझं थोडंसं जास्तच जेवण होतं, कारण माझं सकाळी 11:30 वाजता जेवण झालेलं असतं. मग नंतर मी ग्रीन टीज घेते. बाकी समजा ज्यूस असेल तरच असं लिक्विड टाईपमध्येच घेत असते किंवा नारळ पाणी वगैरे असं. आणि डायरेक्ट मी 7:30ला, त्यामुळे माझ्या जेवणामध्ये भाकरी असतात, भाजी असते आणि सॅलड, असं म्हणजे पूर्ण जवळपास जेवण असतं. जर तुमचं म्हणजे आता तुम्ही सकाळी नाश्ता केला आहे, थोडंसं उपमा, पोहे, ह्या सगळ्या गोष्टी खाल्लात तुम्ही, मग दुपारी तुमचं जेवण झालं आहे, पुन्हा 4 वाजता थोडेसे मखाणे वगैरे काही खाल्लात किंवा स्नॅक्स तुम्ही काही घेतलेले असाल तर मग रात्री तुम्ही लाईटमध्ये जेवण करायचं आहे. थोडीशी आपल्याला खिचडी खायची आहे किंवा जास्तच वेट आहे, तुमचं वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही अगदी सूपसुद्धा पिऊन झोपू शकता. ते सुद्धा आपल्या जेवणाबरोबर आहे आणि तुमचं बरंच पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपलं वेट लॉस व्हायला मदत होते. म्हणून ज्यांचं पटकन आपल्याला वेट लॉस करायचं आहे किंवा ज्यांना जास्त वेट लॉस करायचं आहे त्यांनी ह्या गोष्टी करायच्या आहेत. सूप प्यायचे आहेत किंवा
थोडेसे आपण सॅलडसुद्धा खाऊ शकतो किंवा एखादं नारळ पाणीसुद्धा पिऊ शकतो. आणि थोडंसं ज्यांना म्हणजे दिवसभरामध्ये जे नाश्ता जेवण त्यांचं असं रुटीन आहे, थोडंफार नाश्ता जेवण लंच, त्यांनी रात्रीला फक्त खिचडी सूप खिचडी किंवा असेच थोडंफार एखादा फुलका म्हणजे थोडंसं आपल्याला लाईटमध्ये जेवण करायचं आहे. एक चपाती थोडासा भात वरण असं म्हणजे एकदम लाईट असं जेवण करायचं आहे. पण आता माझं जे असतं, मी सकाळी 11:30 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता म्हणजे माझं भाकरी असतात, म्हणजे भात असतो, भाजी असते, असं म्हणजे जवळपास सगळं जेवण असतं. आणि मी ते थोडंसं म्हणजे माझं जास्तच खात असते मी सकाळी 11:30ला केल्यामुळं. आणि ते माझ्या बॉडीलासुद्धा सूट झालेलं आहे आणि जी आपल्याला सवय लागलेली असते आणि तेच आपल्याला आवडायला लागते. त्यामुळं तुम्ही सुरुवात करा, त्याची सवय होत जाते आणि त्याचं सवयीचं जे रूपांतर असतं, रूपांतर एकदम आपल्या लाईफस्टाईलमध्ये पूर्ण चेंजेस घडवून आणतात आणि ते आपल्याला हेल्दीसुद्धा आहे आणि फिटसुद्धा आपल्याला ठेवण्यासाठी मदत करत असतात. म्हणून तुम्ही ज्या गोष्टी आहेत तर सुरुवातीपासून थोड्या थोड्या का ना म्हणजे 21 दिवस तुम्ही जर फॉलो केलात कुठलीही गोष्ट तर तुम्हाला त्याची सवयच लागून जाते आणि तुम्हाला जी गोष्ट करायची नाही तीसुद्धा तुम्ही 21 दिवस तुम्ही नाही केलं तर त्याचीसुद्धा आपल्याला सवय लागत असते. आणि त्यासोबत आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगसुद्धा ठेवायची आहे. चांगले काम करत राहा या सगळ्या गोष्टीबरोबर, छान आनंदी गोष्टी जे हसत राहा, दिवसभरामध्ये स्वतःला मोटिवेशन देत राहा, चांगल्या चांगल्या गोष्टी बघत जा. ह्या सगळ्यासुद्धा जेवणासोबत आणि ह्या सगळ्या गोष्टीसोबतसुद्धा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जर आपण हे सगळं खाऊन जर आपलं माइंड चांगलं नसेल म्हणजे विचार करत असेल, टेन्शनमध्ये असेल तर ह्या गोष्टी उपयोगाला येत नाहीत. म्हणून आपलं मन सुद्धा चांगलं असणं पाहिजे. जी स्माईल असते तेच आपला अर्धं जे आपण मेकअप करत असतो दिवसभरामध्ये, म्हणजे आपण जेव्हा मेकअपचे जो ग्लो असतो ते हसण्याचा सुद्धा जवळपास बराचसा फरक पडलेला असतो. म्हणून आपल्या चेहऱ्यावरची जी स्माईल असते ती बऱ्याचशा म्हणजे आपली जी मेकअप असतो त्याला बरंच पुढे नेण्याचं काम करतं, छान ग्लोईंग देण्याचं काम करत असतं. त्यामुळे स्माईलसुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हॅपी राहा, चांगलं चांगलं खा, मस्त एन्जॉय करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत नक्की फॉलो करा आणि तुम्हाला छान त्याचा रिझल्टसुद्धा मिळेल.